तुझा मित्र आहे त्याला बोलवून घेतो. ओ भास्कर सदाकाळी काय कस काय बरं आहे का? अरे तुला बरेच दिवसाने पहिला म्हणून हसाल. अरे मी आता मुंबईला असतो ना. मुंबईला? मग मुंबईला काय करतोस? जाबर आहे जाबर. आणि कधी गाव पण राहिलास? नालायक जाबर करतो का जाबर? अरे मला वाटलं म्हणजे जाबर. हा माझ्या हाताखाली शेपाशी लोक झाडायला आणि लोटायला आहेत. आणि केळ भरून टाकतोस? मी कर भरून टाकतोय. माझ्या बुटाचं बूट पॉलिश शेपाशी लोक करतात. म्हणजे तुझ्या बुटाचं बूट पॉलिश शेपाशी लोक. आणि तू काय बूट शिवतोस? माझ्या बुटाचं बूट पॉलिश शेपाशी लोक करतात म्हटलं मी शिवतोय मी. अरे माझं खुर्ची बसून एकच काम. 20 रुपये द्यायचं आणि चिंपाट भरून द्यायचं. मुंबईला जाऊन मी फंगी झालोय. नालायक. अरे कंपनीचा मालक म्हणजे विमानाचं पार्ट बनतात आपल्या कंपनीत. काय भास्करराव? विमानाचं पार्ट? कुठलं बाजारातलं काय? प्लॅस्टिकच्या विमानाला नट बोल्ट असतात. मग इथं तुमचं खेड्यात लीड मध्ये ती ह्यालाच मला समजत नाही. व्यवसाय व्यापार जर करायचं म्हटलं तर पैसा लागतो. हा सगळ्याचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही. बरोबर आहे. आता साधं जर बँकेचं जर कर्ज काढायचं म्हटलं तर त्याला जमीन तारण द्यावी लागते. घर तारण द्यावं लागतं. अरे काय ना काहीतरी जामीन द्यायला लागतो. आता तुला पहिलेच माहिती आहे मला घर बी नाही जमीन बी नाही. मी बँकेला तारण काय दिलं? काय दिलंस? एक म्हस, एक रिडकू, एक कुत्र आणि एक मांजर. बँकेत घेतलं का तारण? भास्करराव बँक मॅनेजरना माहित आहे की शहाजी बनवकर काय पैसे बुडवणार नाहीत. बँक मॅनेजरना 40,000 रुपये मंजूर केलं. किती? 40,000 रुपये मंजूर केलं. आता या 40,000चा 80,000 कसं होतील हा डोक्यात विचार. मग काय केलंस? मग काय केलं? दुकान टाकलं. दुकान कशाचं? शेंटचं म्हणजे अत्तरचं. शेंटचं दुकान टाकलं. अरे शेंट तिकडे कुठं काय यायला का 40 लाख होते. अरे मोठं दुकान टाकलं. म्हणजे मोठं शेंटचं दुकान टाकलं. दुकान ओपनिंग झालं. हा दुकान ओपनिंग झालं. समोरून एक गिराईक आलं. ते कसं होतं? कसा? पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, धोतर, नेहरू शर्ट, डोक्याला फेटा आणि एवढ्या दांडग्याला मिशा. दांडग गिरायक आलेला का? आणि शोकेशने हराय त्यानं सुरुवात केली. हा म्हणलं पाहुणा एका अत्तरच्या बाटलीची किंमत काय? म्हणलं जास्त नाही. एका अत्तरच्या बाटलीची किंमत 40,000 रुपये. 40,000? 40,000 रुपये. त्या फकड्यानं मागचा विचार पुढचा विचार न करता खिशात हात घातला. 40,000चा बंडल काढला माझ्या हातावर ठेवला. 40,000चा बंडल? 40,000चा बंडल काढला माझ्या हातात ठेवला. तो बंडल घेतला आणि कपाटात ठेवला. मग कपाटात ठेवला. आता शोकेश मध्ये बाटली त्याच कंपनीची आणि गोडाऊन मध्ये बी बाटली त्याच कंपनीची. गोडाऊन मध्ये गेलो, बाटली आणली आणि त्याच्या हातात द्यायला लागलो. म्हणला पाहुणं एका अत्तरच्या बाटलीला 40,000 रुपये दिलेत. मी बाटली शोकेश मधली मागितल्या, गोडाऊन मधली नाही. म्हणलं पाहुणं कंपनी का जमायचं नाही. म्हणला 40,000 रुपये. आता गिरायकाची समजूत काढणं माझं काम. बरोबर आहे. शोकेश उघडलं, बाटली काढली आणि त्याच्या हातात दिली. आता मी त्याच्याकडे बघित बसलो नेमकं हे बाटलीचं करतोय काय. त्यानं बाटली घेतली, टोपण काढलं, बुचान काढलं आणि 40,000चा अत्तर तळाचा वतून सगळंच वतून घेतला. 40,000चा अत्तर तळाचा वतला. त्यानं असं केलं आणि असा 40,000चा अत्तर मिशालाच लावला. मी भावा 40,000चा अत्तर नुसते मिशाला लावला. म्हणलं पाहुणं 40,000चा अत्तर मिशा? म्हणलं 40,000चा अत्तर. म्हणलं या मिशीच्या केसात काहीतरी भानगड आहे. म्हणून मी काय केलं माहितीये का? म्हणलं पाहुणं त्या मिशीतली मला 2 केस द्या. म्हणलं पाहुणं या मिशीतली म्हणला 2 केस दिली असती पण या 2 केसाची किंमत आहे 80,000 रुपये. बरोबर आहे. त्याचं 40,000 मिशाला लावलेत म्हणलं होतं 2 केसाचं 80,000 घ्या. माझ्याही डोक्यात विचार आला. ह्या 2 केसाला म्हणलं 80,000 रुपये दिलं तर 80,000चं 1,60,000 कसं होतील हा डोक्यात विचार. मग काय केलंस? त्यानं दिलेलं 40 आणि माझ्या जवळचं 40 असा 80,000चा बंडल धरला आणि त्याच्या हातात ठेवला. म्हणलं पाहुणं द्या. म्हणलं मिशीची 2 केस. त्यानं असा शर्ट वर केला, हिता हात गाठला, हितली 2 केस उपसली आणि माझ्या हातावर ठेवली. म्हणलं पाहुणं तुम्हाला म्हणलं 80,000 रुपये दिले ती. म्हणलं तुम्हाला मिशीची केस मागितली ते हे नाही.
म्हणला पाहुणं हा हा म्हणला शकेश मधला माल आहे आणि हा म्हणला गोडाऊन मधला माल आहे. गोडाऊन मधला मला लाग लाव जा तुझ्या जा. म्हणला कंपनी एकच आहे, हा ह्याला वेगळं नाव आणि ह्याला वेगळं नाव. मित्राला मित्र भेटी आणि मनाचा संशय आहे. टिंगल केल्याशिवाय कोण सिंगल देणार नाही. आपण दोघं जण जमलो. तिसरा गडी कोण आहे? विनोद सम्राट, नवनाथ भाऊ मनवकर. जिथं आहे का? आहा, अरे इथं आहे का? काहीतरी बोलू नको, मार अरे खायला. इथं आहे का म्हणलं? हाय इथं आहे, घ्यात मारू, तू घे की मारू. घे बोलवून. हो मनोकर आहे, आला का? भास्करराव नमस्कार. शहाजी मनोकर. नमस्कार. अरे तुम्ही सगळे सुखात आहे पण मी स्वतः धोक्यात आहे रे. काय झालं? अरे काय सांगायचं दुःखात आहे माझं. नवनाथ भाऊ आल्या आल्या चहा दिला, नाश्ता दिला आणि तुला रडाई काय झालं रे? अरे काय सांगायचं मित्रांनो, 8 दिवस झालं माझी आई मेली रे. आई मेली रे का? भास्कर दादा, आईचं दुःख फार वेगळं आहे. आई ज्या मातेने आई 9 नाही महिने त्याला 9 काय दिवसाचं वजवागवलं, हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा केला, ती असणारी जन्मदेती माता स्वर्गाच्या वाट्याला निघून गेली. या जगात ज्याला आय नाही त्याला काही सुद्धा नाही. हे बरोबर आहे. आय मेली. पुढे काय म्हणतो बघा. दुःखी झालाय. आय मेली. आईचं दुःख असं वटीवर निवारण करत होतो, तेवढ्या तुमच्या दोघांच्या 2 आया आल्या आणि काय म्हणल्या माहिती आहे का? काय म्हणाला? बाळ नवनाथ रडू नको. तुझी म्हणली एक आई मेली असली तर म्हणलं मरू द्या, आम्ही दोघी तुझ्या आयाच आहे. का होणार नाही? आपला घराला कसलाय माळकऱ्याचा घराणं आपला. तुझी तरी आई एकाच्या दुःखात सामील व्हायला पाहिजे. तुझी तरी आई कुणाला नाही म्हणली नाही. कशाला रे? आधार द्यायला. आधार द्यायला बोंबल की. महिन्या 2 महिने होते तर माझी बहीण मेली रे. तिला का मला बहीण द्यायची होती, ती मेली. आईला बहीण मेली, आई मेली. काय प्लेगाय साथ होती काय? काय देव घातलं का काय कोणी ह्याच्या घरात? बहीण मेली. बहीण मेली. बहिणीचं दुःख असं वटीवर निवारण करत होतो, तेवढ्या तुमच्या दोघांच्या बहिणी आल्या. म्हटलं शहाजीची बहीण तरी सगळ्यात पुढं आधार द्याला. आधार द्यायला म्हण नाही मारी. आधार द्यायला बहिणीचं दुःखाचं वटीवर निवारण करतो, तेवढ्या तुमच्या दोघांच्या 2 बहिणी आल्या. मला म्हटलं नवनाथ दादा. तरी माणसात बोललास. दादा म्हणाल्या माणूस किती घरा नाही. तुमची एक बहीण मेली असली तर म्हटले मरू द्या, आम्ही दोघी तुमच्या बहिणीच आहे. अरे काय म्हणणार नाही? आपली मैत्री कसली आहे नाही का? तर लहानपणापासून काय सांगायचं भास्करराव. आई मेली त्याचं काय वाटलं नाही, बहीण मेली त्याचं काय वाटलं नाही, पण माझी बायको मेली रे. मरू दे, आमच्या फफुऱ्या मारी मेली. आई मेली, बहीण मेली, बायको मेली. मी आळ फाट्यावर जाऊन येतो. अरे माझी बायको 10 वर्ष झालं मरू. उमऱ्यापासून पाक चुलीपर्यंत आलाय. आई मेली, आईने आधार दिला. बहीण मेली, बहिणीचं दुःख काय वाटलं नाही म्हणतो. बहिणीचं दुःख काय वाटलं नाही. बायको मेल्याचं लय दुःख झाले. हे म्हणाय श्रीमंताचं जळूनी घर आणि गरिबाची मरुनी बायको. गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित असली तर प्रपंच चालतो. गाडीतलं एक चाक जर विस्काळलं तर प्रपंच, बिचाऱ्याचा प्रपंच बसला का राहिला. बरोबर आपला माणुसकीचा घराणा आहे. बायकोचं दुःखाचं वटेवर निवारण करत होत. तुम्हाला काय सांगायचं? रडू नको. तुमच्या दोघांच्या 2 बायका आल्या. बोल बोल. आमचा घराणा माणुसकीचा आधार द्यायला. बोल तू बोल. ते काय म्हणले तुमचे बायको माहिती आहे का? नवनाथ भाऊजी. भाऊजी. हा तरी भाऊजी म्हणाले. भाऊजी आमचा माणुसकीचा घराणा. तुमची म्हणली एक बायको मेली असली तर म्हणले मरू द्या. मरू द्या म्हणले असेल. मरू द्या, मरू द्या. काय काय काळजी करू नका. आधार द्यायला ढिलं पडायचं नाही. मरू द्या, मरू द्या. म्हणलं तुमची एक बायको मेली असली तर मरू द्या. पण नाही. ही दोघं आता सरळी आहे ती. बोल बोल बोल. ए फुडलं बोल नाही का? फाईटीतच का नाही बरकडे मोडून टाकी. तुमची म्हणली एक बायको मेली असली तर मरू द्या. चांगलं. आम्ही दोघी कुठेतरी जातो, सुंदरशी मुलगी बघतो आणि तुमचं लग्न करतो. अरे काय म्हणणार नाही? आपला घराला कुठला आहे? माणूस किती आहे. लकडीशिवाय मकडी बोलत नाही. आपण जर तयार जर नसतो तर पाक आपल्या आभूर काढली असते. मित्रांनो टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही.
तिघे जमलो, पण आज चैनी करायला जायचं. कुठं पुणे शहरला. पैसे आहेत का तुझे? अरे तुम्ही जीवा भावाचे माझे मित्र. पैशाला कोण विचारित नाही. 80,000 रुपये नसतो कोंबड्यांनी खाल्लं. 80,000 रुपये नसतो कोंबड्यांनी खाल्लं. 70,000 रुपये नसतो वाऱ्यानं उडून गेलं. शहाजी नाना आणि तुमच्या दोघाच्या जीवासाठी 3 लाखाचा गट्टे बांधून ठेवलाय. मानवाला पार्सल करा तेवढं, इथं ठेवू नका. पैसा भरपूर आहे. अरे बाबा तुम्ही मित्र कसे आहे माझी जीवाचे. कसं आहे? कसं मित्र आहे? अरे मित्र कसे? मित्र असावा जातीचा प्रगतीचा, मित्र असावा जातीचा प्रगतीचा. अशा मित्राला जागा द्यावी मध्यरात्रीचा. अरे मित्र तुम्ही कसे आहे? जीवा भावाचे मित्र आहे. कसं सांगितलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. दोघांचे मित्र जीवाचे सख्या. अरे बाबा दोघा जण भाऊ, तुम्ही दोघा जण भाऊ माझे मित्र आहे. पण बरं का आपल्या दोघांची सासरवाडी एकच आहे, एकाच गावची आहे. एकाच गावची. आणि आम्ही सुद्धा एकाच गावचे. एकाच गावचं. पण काय गंमत काय झाली माहितीये का? काय झालं? आम्ही बरं का शाळा कुठं शिकलो कुठे शिकला? सांगाय पाहिजे. कुठे शिकला? विद्याभ्यास शिकलो पुण्यात कॉलेजात. किती सुंदर शहर आहे, किती सुंदर शहर आहे. किती देखणं आहे. घरावर घर चढायला लागलंय. मजल्यावर मजला आहे हा. का घराव घर? अरे आपण खेड्यात काय घरच म्हणते ना. घरावर बर का येड झालं. अरे तुम्हाला काय माहिती आहे का? काय झालं? बायको माझी देवा घरी निघून गेली. होय होय. आहे का नाही? मग मी एकटाच. आता काढ आमच्यावर दिवस काढतोस. तसं नाही बाबा. मग? अरे तुला काय सांगायचं, हा. मला जरा कर्मना मग आणि माझा विचार जरा बदलतात. म्हणजे पुणे शहरला जाय हो. फिरायला. फिरायला जायचं. मग तुलाच पुणे शहरची माहिती, आम्हाला काय माहिती नाही नाही. येणार. येणार तुझ्या मागोमाग आम्ही आहे. आम्ही चला येणार ना. पण कुठं चुकायचं नाही. नाही चुकत. असं तू आम्हाला चुकीची. हा नाही चुकवीत. या या मागे. पाहिलं का? हा. तुम्ही काय पाहिलं नाही? नाही. पुण्यात फिरताय म्हणजे काय खाली मुंडी घालून फिरताय? आम्हाला काय कल्पना आहे? तुम्हाला बघायचं आहे? बघायचं आहे. हे बघा माझ्या समोर. काय आहे? नवनाथ भाऊ. अय नवनाथ भाऊ, हा, इतकं नक वाढवायचं? नक वाढवायचं. नक वाढलं सांगतो मी लेका. लका नक वाढलं सांगित नाही. हा. पाहिलं का पाखर? नवनाथ भाऊ आहे. पाखरं बाकी पाखर आहे ती, बिन पकाची पाखर आहे. आहे का नाही? काय त्या पलीकडच्या बाईची उभी राहण्याची टॅक्ट असं कळते का? हा, काय बाईची उभी राहण्याची आकट. काय त्या बाईचं करोळ केस.
नाक कसं फाउंटन पेनचं टोक, होय. दात कसं नांगराचं फाळ, डाळिंबीचे दाणे. डाळिंबीचे झाडे. काय ती बाई होय कशी. चंद्राची कोर आहे का नाही, त्या बायला जाऊन शेरी नमस्कार कर. नमस्कार. हा बायला. हो. बरं तुझ्या म्हणण्यानं करतो. काय नमस्कार. नमस्कार. हा. तुम्ही आहे म्हणूनच मी बोलणार आहे. नमस्कार बाई. आई जगदंबे मातोश्री, अख्खा महाराष्ट्र फिरलो पण असं काय दर्शन मिळालं नाही. काय झालं? नवनाथ भाऊ, काय झालं? बाईनं पुढचं तोंड न धावता मागचं. मागचं जाऊ दे. तुला नाश्ता करायचा तरी म्हटलं कुठं गेलायस? चमच्या घेऊन नाश्ता कर. नव कुठं गेलायस नाव कमीलं असं नाही. अक्कल आहे का? अक्कल नाही त्याला. बायला तोंड नाही म्हणतो, मागलं तोंड धावलं. अरे तसं नाही. त्याला वजन लागतं, वजन. भास्करराव एका ठोक्यात बाई बोलती झाली पाहिजे. तुम्ही जावा. बाई काय रे पावली हरवली तुझी? ज्या आईचा सपाक बळू का तुझ्या. ए, पाहुणे हरवली होती. वजन टाकत. कशाचं वजन? अचानक बाई जाईल पळून, वजन टाकतोय. अरे त्याला बाय संग बोलायचं म्हणजे काय केलं पाहिजे माहितीये का? काय केलं पाहिजे? हा गडी कोणाचा पाहिजे? कोणाचं? बाईच्या पोटचं. बाईच्या पोटचा पाहिजे. आम्ही इंजेक्शनच आहे. हा इंजेक्शनच आहे तो. आल्या का मग असं वागलं असतं का? हो बाई असं. तू जा. ओ नमस्कार हो बाई. नमस्ते पाहुणा, नमस्ते. आपल्या अंगाला काय लागलंय का रे? त्याच्याकडे जॅकेट आहे, जॅकेट. जॅकेट. जॅकेट काढून घे. जॅकेट काढून दे. जॅकेट काढून घे. घे दे घेतो. जॅकेट काढ. काढ जॅकेट. शिजा आयला म्हटलं आम्हाला बोलले नाही हे जे जॅकेट बघून. जॅकेट आहे, हे का? टोपी आहे, गॉगल आहे. जॅकेट काढून घे. हा जॅकेट काढून घे. जॅकेट काढ. काढ जॅकेट. तू घाला. घे तुला. तू घाल. तू कसं तरी. ती चष्मा काढ. चष्मा काढ, चष्मा काढ. ही घे. असं कर. आता टोपी दे. ठीक आहे. अरे माझी आहे की आहे का? ती नको. ती कसली तरी घातलीस. याच्या टोपीमुळे काय तर फरक पडत दाढी असेल. दे. जा लवकर. पडशील बरं का बस. आता पडाय काय येणार. काय तुझी काय पावले हरवल्या का? काढ दे. म्हणलं बोलते अहो बाई नमस्ते. आम्ही जर एखादा शब्द तुम्हाला विचारला तर तुम्हाला राग तर येणार नाही नाही ना. असं ना? नाही नाही. मला असं म्हणायचं आहे काय म्हणायचंय? तुम्ही या माणिक चौकात उभं का राहिलाय आम्ही हा. सहज हवा खाण्याकरता. असं? हा पण मला असं म्हणायचं आहे किस्ती हवा खाली हा. किस्ती हवा खाल्ली. पाहुणा हा चहा प्या. आणि प्या ना थोडा. चहा हा प्या थोडा. पिऊ. हा प्या. हा बघा चहा तसा पिणार नाही. प्या 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 प्या. असं? हा. त्यांचा चहा पितोस का माझा पितोस? पाहुणा ओ पाहुणा, तुम्हाला आता चहा मी दिला. बर. किती किलो गोड लागला हो? अहो त्या बघा किलोवर आहे सवय. महावा बी काय तशी किलोवर असती वय. तसं नाही बाई. हा? मला असं म्हणायचं आहे तुम्ही मला काय कलावंत दिसताय. आमचा धंदा नाच गाण्याचा. तुमचा धंदा नाच गाण्याचा, आमचा धंदा जोड खाण्याचा. हा जोड. नाच खाण्याचं हा जोड बाय. हा बाई काय हो? मी एखादा जर प्रश्न टाकला तर त्याचं उत्तर मिळेल का? उत्तर. हो त्यांचा धंदा नाच गाण्याचा आहे. आम्ही पण त्याच्यासाठी चालू. असं नाही नंतर घेतो. चला ऐक सुंदर मुळीचा करू नको झाडा झाडी. मी काय बोलतो त्याचा विचार कर तुझ्या अंतरी. काल 12 वाजता अंगात घालून भरत जरी औचित नजरा गेली नारी तुझ्यावरी. तेव्हापासून माझ्या मनाला आनंद झाला भारी. प्रिया चाल ग माझ्या तू घरी ग. प्रिया चाल ग माझ्या तू घरी ग. माझ्या तू घरी ग. प्रिया चाल ग माझ्या तू घरी ग.
बाई मग काय तुम्हाला आठवते का प्रश्न? आम्हाला काही सुद्धा आठवत नाही. नाही म्हणजे तुमचा भाव आहे आमचा भाव आहे. मग त्याला बोलवून घ्या. तुम्हाला आठवत नाही? अहो म्हणजे कसं आहे जर माहिती का आहे तुम्ही नाही उत्तर दिलं का? ए, पाहुणा. घ्या बा, घ्या बा. अहो, आमचा भाव देखील शाहीर आहे. कोण? भाव देखील शाहीर आहे आमचा. कुठं आहे? बोलवा तुमच्या भावाला. कुठं आहे तो भाऊ? कुठं आहे तो? कुठं आहे भाऊ? कुठं आहे भाऊ तो? ए दादा, मला असं म्हणायचं आहे तुमचा भाव नाही बाई तुम्हाला काय त्यातलं काय माहिती नाही. असं काय नवीन आहे ना? ऐका तुम्ही काय म्हणताय माहिती आहे का? मग ऐका. ऐक मेल्याचा बल पाटील पुरुष आहे थोर नको येऊस आमच्या समोर. आमच्या आळीतला टाक्या एक माजला होता भयंकर जबरी त्यानं केली एका आळीतल्या मुलीवर. त्या मुलीच्या बापानं जबाबाचा भोगाचा अर्थ दिला कायदेशीर आणि त्यात त्याला शिक्षा झाली 6 महिन्याच्या मोर. असं मग त्याला काय केलं माहितीये का? आणि मेल्या खाली पाड जरा मिसार मेल्या खाली पाड जरा मिसार खाली पाड जरा मिसार मेल्या खाली पाड जरा मिसार या कामात होईल तुझी दशार 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 जरा धर जीवाची आशार जरा धर जीवाची आशार जरा धर जीवाची आशार जरा धर जीवाची आशार जाने ना दासा गेला का शेवटी त्याचा बया बंद झाला. जरी जाणी आमचा याला गेला का शेवटी बाया बाईला त्याचा झाला. जाने जाने ना दासा गेला का शेवटी त्याचा बया बंद झाला. जाने जाने ज्याने ज्याने आमचा नाद केला तो शेवटी बयाभंग झाला. पाहुणा असं? तसं तुम्ही देखील बयाभंग होणार. नाही बाई बाई तुम्हाला माहिती नाही काय आम्ही माणसं कशी आहे ती कशी आहे सांगितलं पाहिजे. सांगा ना. आई सुंदर करू नको जाडा जाडी मी काय बोलतो त्याचा विचार कर तुझ्या अंतरी. काल 12 वाजता अंगात घालून भर जरी औषध नजर नागारी गेली तुझ्यावरी. आमच्यावरी. अगं बाई म्हणजे नजर गेली 12 वाजता. हा, हा. फार हुशार दिसताय हो तुम्ही. म्हणून शाने सांगतो हा त्याला छाप आहे बरं का. हा छाप छाप. हा. हा. औषध नजर गेली नारी तुझ्यावरी गबरू साहेब कवी करी छान ग गबरू साहेब कवी करी छान ग साहेब कवी करी छान ग गबरू साहेब कवी करी छान ग लाडी गावा हे लाल ग मौजा लाडी गावा हे लाल ग मौजा लाडी गावा हे लाल ग मौजा लाडी गावा हे लाल ग सांडू दादा ले लगा घेऊन सांगा करा नका सांडू दादा तेला त्याचा बयाभंग झाला. नका सांडू दादा ले लगा घेऊन सांगा करा जीवाला काय हो? लाडेगाव हा गबरू साहेब हा हा. त्यांचं असं म्हणणं आहे. काय ते आता तुम्हाला सांगितलं. हा हा. छाप छाप. झालं बाई ऐका कशी बाई त्यानं पाहिली बघा. हा अग 3 ताळाच्या महाडीवरती अग 3 ताळाच्या महाडीवरती सुंदर एक दिसले
म्हणाला काय तीन ताळाच्या माडीवरती सुंदरी एक दिसली, हातात आहे ना केस मोकळे वा मारीत बसली. वा मारत बसली का लिका मारत बसली काय म्हणला? अरे मुख निहाळीत बसली मी म्हणतो वा मारीत बस. पुढे काय सांग? पुढे काय झालं सांगा बरं. साडी चंदाने चोळी अंधारी, साडी चंदाने चोळी अंधारी, दंडामध्ये खचली. अरे वा ढोला. काय ऐकायचं नाही, आपलं धरलं नाही. अगं साडी चंदाने चोळी अंधारी, दंडामध्ये खचली. आहा, फुलबाजाला बाराला जान रसासली. दाजी गा, दाजी गा, जी जी, दाजी गा, जी जी, जी जी, जी. अगं फुलबागेला बाराला जान रसासली. अगं फुलबागेला बाराला जान रसासली. अगं फुलबागेला बाराला जान रसासली. दाजी गा, दाजी गा, जी जी, दाजी गा, जी जी, जी जी, जी जी. भास्कर काय म्हणाला? काय? शालू चंदेरी चोळी अंजरी दंडामध्ये खसली, तशीच पुतळी रंबा माझ्या गोदडीत घुसली. का तुम्हाला त्याच्याशिवाय ध्यान आहे का? इकडे या. मी काय म्हणलं? साडी चंदनी चोळी अंजरी दंडामध्ये खचली, हा. फुलबागेला भर आला जानी आणि रस. रस. का गोधडी शिरली मला वाटलं तसंच. असं? हा. ऐक, तिला मानवा मला, तिला म्हणावा मला द्यावे पानाची पाटी. म्हणजे त्याला निरोप सांगायचा. असं ना? तिला म्हणावे द्यावा आम्हाला पानाची पाटी. आला दुर्गा देशाच्या पंचमुषापुर आला तुझ्यासाठी. दाजी गा, दाजी गा, जी जी, दाजी गा, जी जी, जी जी, जी. आला दुर्गा देशाच्या पंचमुषापुर आला तुझ्यासाठी. आला दुर्गा देशाच्या पंचमुषापुर आला तुझ्यासाठी. आला दुर्गा देशाच्या पंचमुषापुर आला तुझ्यासाठी. दाजी गा, दाजी गा, जी जी, दाजी गा, जी जी, जी जी. काय म्हणाला? तिला म्हणावी द्यावी पानाची पट्टी, दुर्ल्या देशाचे फणशी मुसाफिर आलो तुझ्यासाठी. पाहुणा! ओ अहो, मला असं म्हणायचं आहे, मी पानाची पट्टी तर बनवून ठेवलेलीच आहे, पण मला असं म्हणायचं आहे, अशी पान खाणारी व्यक्ती अशी कोण आहे? कोण आहे? त्याचं नाव आम्हाला कळेल का? कळणार नाही. का कळणार नाही? तिला म्हणावी द्यावी आम्हाला पानाची पट्टी, दुर्ल्या देशाचे फणशी मुसाफिर आलो तुझ्यासाठी. असा महापुरुष कोण आहे? महापुरुष सांगतो तुम्हाला. सांगा ना. वाळवा तालुक्यात हरनाथ रेटरे, हा, त्यांचं नाव आहे श्रीधर कुलकर्णी. हा. वाळवा तालुका सांगली जिल्ह्यात ते राहणार आहेत. मग ऐका छाप कसा येतो. छा? हा. पट्ट्या बापूराव कवी करी,
पट्टे बापूराव कविकारी जशी रत्नाची प्याटी पट्टे बापू